अमेरिका आणि इराणचा युद्ध संघर्ष जो आहे तो वाढतच जाताना आपल्याला पाहायला मिळतं। याचा थेट परिणाम भारताच्या हवाई वाहतुकीवरती सुद्धा झालेला दिसत आहे। आखाती देशामध्ये जाणाऱ्या अनेक विमाने जी आहेत ती रद्द करण्यात आलेली आहे। सध्या आपण पुण्यातील पुणे विमानतळावरती आहोत आणि पुणे विमानतळावरून आखाती देशामध्ये जाणारे जी काही विमानं आहेत ती विमानं काल सुद्धा रद्द करण्यात आलेली होती। तसेच आज सुद्धा ही विमाने जी आहेत ती रद्द करण्यात आलेली सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर सुरक्षेच्या कारणास्तव भारतातल्या ज्या अग्रगण्य विमान कंपन्या आहेत जसं की इंडिगो असतील किंवा एअर इंडिया असतील यांनी कर्मचाऱ्यांची सुरक्षा त्याचबरोबर ती प्रवाशांची सुरक्षा म्हणून दक्षता म्हणून खरं तर ही विमानसेवा जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे। अनिश्चित काळासाठी खरं तर ही विमानसेवा जी आहे ती रद्द करण्यात आलेली नाही, कारण सातत्यानं आपण पाहतोय की युद्धाचा जो भडका आहे तो मोठ्या प्रमाणात उडताना दिसत आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराण या देशामध्ये सातत्यानं होणारे जे हल्ले आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती कुठलाही धोका पत्करण्यासाठी खरं तर ह्या विमानसेवा आहेत त्या पुढे सरसावताना दिसत नाहीत, कारण की विमानाच्या कर्मचाऱ्यांची त्याचबरोबर ती प्रवाशांची सुरक्षा अतिशय महत्त्वाची आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती खबरदारी म्हणून सध्या पुण्यामधून दुबई, अबुधाबीकडे जाणारी जी विमानसेवा आहे ती विमानसेवा रद्द करण्यात आलेली आहे। कालही सुद्धा हे विमाने रद्द करण्यात आलेली होती, त्याचबरोबर ती आज सुद्धा ही विमानसेवा जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे। त्यामुळं ही युद्ध जोपर्यंत सुरू आहे त्यासाठी अनिश्चित काळासाठी खरं तर ही विमानसेवा ही ती रद्द करण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे जे विमानामध्ये सेवा देणारे जे कर्मचारी आहेत त्याबरोबर ती प्रवासी यांची सुरक्षता महत्त्वाची आहे आणि या कारणासाठी खरं तर आखाती देशामध्ये जाणारी हे सर्व विमाने आहेत ती रद्द करण्याची सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशीसोबत लक्ष्मण दादा, ट्यून मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।